मी आणि माधव बॅग घेऊन दारापर्यंत पोहोचलो होतो. तेवढ्यात मायाताई किचनमधून बाहेर आल्या आणि दारात आडवे उभे राहून हात नाचवत बोलत होत्या. त्यांचे डोळे लाल आणि बोलण्याची पद्धत अशी होती जणू आम्ही कुठला मोठा अपराध केला आहे. त्या म्हणाल्या, "अरे अरे थांबा, तुम्ही दोघं बॅग घेऊन कुठे निघाला आहात? माधव, तू पुण्याला परत निघाला आहेस का? आणि सोबत तुझ्या नव्या नवरीला पण घेऊन निघाला आहेस का? हे चांगलं आहे. घरात कोणाला विचारलं नाही, आईची परवानगी घेतली नाही आणि सरळ निघाला बायकोला घेऊन पुण्याला. तुझ्यात तर खूप हिंमत आली आहे." माझी नणंद रागात अशी माझ्या नवऱ्याकडे बघत होती जणू ते चोर आहेत. मी माधवकडे बघितले. माझं मन अगोदरच उदास झालं होतं. आत्ता 8 दिवसांपूर्वीच मी लग्न करून या घरात सासरे आले होते. लग्नाच्या अगोदर आम्ही दोघांनी फोनवर ठरवले होते की लग्नानंतर 8 दिवसांनी हनीमूनला जायचं. रात्रीच्या ट्रेनची तिकीटं पण बुक झाली होती आणि जसे आम्ही पॅकिंग करून बॅगा घेऊन खोलीतून बाहेर पडलो आणि जायला लागलो तसा मायाताईंनी मोर्चा सांभाळला. त्या म्हणाल्या, "अरे अरे बॅगा घेऊन कुठे निघाला?" त्या 100 प्रश्न विचारत होत्या. त्या मोठ्या आवाजात आईंना म्हणाल्या, "आई, तुला माहीत आहे आज माधव श्वेताला घेऊन पुण्याला निघाला आहे?" मी सासूच्या तोंडाकडे बघायला लागले. त्या हळू आवाजात म्हणाल्या, "अगं नाही माया, माधव परत पुण्याला निघाला नाही, तर माधव नव्या सुनबाईला घेऊन थोड्या दिवसांसाठी फिरायला निघाला आहे." हे ऐकून मायाताई हैराण होऊन म्हणाल्या, "काय? फिरायला?" माधव म्हणाला, "हो ताई, फिरायला." मायाताई रागात टोमणा मारत म्हणाल्या, "अरे माधव, तुझी अक्कल काही गवत खायला गेली आहे का? या घराच्या रीतिरिवाज, परंपरा तुम्ही लोक विसरून गेला आहात का? तुम्हाला एवढं पण माहीत नाही की गावाकडे अशा गोष्टी चालत नाहीत? गावातले लोक महिनाभर नव्या नवरीला भेटायला येत असतात आणि तुम्ही दोघं हनीमूनला निघाला आहात. अरे माधव, तुला कधी अक्कल येणार?" "आई, तू त्यांना एकदाही थांबवलं नाहीस का?" "अगं, गावातल्या लोकांना समजले तर त्यांना तू कशी तोंड दाखवशील? गावातल्या बायका तुझ्या नव्या सुनेला बघायला येतील आणि तुझी ही नवी सून तर नवऱ्याच्या सोबत मजा मस्ती करायला हनीमूनला निघाली आहे. अरे इथे कोणी तुम्हाला अडवलं आहे का? अरे तुम्ही दोघं तर दिवसभर एकत्र तुमच्या खोलीतच दार बंद करून बसलेला असता. असं काय करायचं आहे की ते तुम्ही दोघं घरात करू शकत नाही?" नंदेचे असले बोलणे ऐकून मला तर त्यांचा खूप राग आला होता. कारण त्यांचे ते विचार आणि बोलण्याची पद्धत खूप घाणेरडी होती. मी माझ्या नवऱ्याकडे बघितलं. ते खूप बिचारे दिसत होते. ते म्हणाले, "ताई, आईला याबद्दल माहीत आहे. आम्ही तिकीट पण बुक केले आहेत. प्लीज आता आम्हाला जाऊ दे." हे ऐकून माझी नणंद म्हणाली, "माधव, तिकीट बुक केले आहेत म्हणून काय झालं? तिकीट रद्द करा. पैसेच परत मिळणार नाहीत ना? मग नाही मिळू दे. पण कमीत कमी आपली या घराची इज्जत तरी वाचेल. आणि आईचं काय आहे? आईला जर एवढी दुनियादारी समजत असती तर तिने स्वतः तुम्हाला थांबवलं असतं. तुमचं लग्न झालं आहे म्हणून काय याचा अर्थ तू तुझ्या बायकोला घेऊन फिरायला जाणार आहेस का? घराच्या इज्जतीची तुला जरा पण काळजी नाही का?" बहिणीचे एवढे बोलणे ऐकून माधवची तर बोलतीच बंद झाली. ते त्यांच्या थोरल्या बहिणीच्या समोर जास्त बोलत नव्हते. त्यांचं लग्न झालं होतं, पण त्यांचं सासर खूप जवळ असल्यामुळे त्या महिन्यातले 15-20 दिवस माहेरीच पडीक असायच्या. इथे या घरावर त्यांचे पूर्ण नियंत्रण होते. या घरावर त्यांचेच राज्य होते. माझ्या सासूला त्या त्यांच्यासमोर काहीच समजत नव्हत्या. त्यांना या घरात शून्य किंमत होती. सारखं सारखं बोलायच्या की आईला तर दुनियादारीची अक्कलच नाही. आई चालाक नव्हत्या आणि माधवला त्या कधीच त्यांच्या मनासारखे करून देत नसायच्या. बघायला गेलं तर त्या या घराची मालकीण बनल्या होत्या. लग्न झालं असून पण माहेरी राज्य करत होत्या. जर माधव त्यांच्यासमोर काही बोलत नव्हते, आईंचे त्यांच्यापुढे काही चालत नव्हते, मग माझी तर त्यांच्यापुढे काय लायकी होती? पण मी माझ्या नवऱ्याकडे बघत होते. ते शांत मान खाली घालून उभे होते. तेवढ्यात माझी नणंद माझ्याकडे बघून म्हणाली, "आता तू काय इथे खांबासारखी उभी राहणार आहेस का? जा आणि ते सगळे सामान परत खोलीत नेऊन ठेव." मी माधवकडे बघत होते की कदाचित माधव काहीतरी बोलतील, पण त्यांनी माझ्याकडे बघितलं आणि हळू आवाजात म्हणाले, "श्वेता, जाऊ दे. आत्ता घरात सगळे लोक आहेत, पाहुणे थांबलेले आहेत.
सगळ्यांच्या समोर काही बोलून गोष्टी वाढवण्यापेक्षा शांत बस. घरातल्या सगळ्या पाहुण्यांना जाऊ दे. असं म्हणत त्यांनी सगळे सामान परत खोलीत नेऊन ठेवले. माझ्या डोळ्यातून पाणी यायला लागलं. मी मनात म्हणाले, जर माधव त्यांच्या बहिणीला एवढेच घाबरत होते तर या सगळ्या गोष्टी त्यांनी अगोदरच सांगायच्या होत्या ना. माधव तर त्यांचे भाऊ आहेत, पण मी तर या घरात नवीन नवीन लग्न करून आले आहे ना. मग असा सगळ्यांच्या समोर माझा अपमान करायची काय गरज होती. माझ्या मनात नंदेसाठी तिरस्कार निर्माण झाला होता. त्यांचं असं हुकूम चालवणे मला अजिबात आवडत नव्हते. असं नव्हतं की मी त्यांना उलट उत्तर देऊ शकत नव्हते, पण माझ्या नवऱ्याकडे आणि सासूकडे बघून शांत बसत होते. जर माझा नवराच त्यांच्यासमोर शांत बसत असेल तर मी का उगाच त्यांच्या तोंडाला लागून घरात फालतू तमाशा उभा करू. माझा मूड पूर्णपणे खराब झाला होता. मी पण शांतपणे जाऊन माझ्या खोलीत बसले. तेवढ्यात माझ्या आईचा फोन आला. माझी आई म्हणाली, श्वेता, तुम्ही आज बाहेर फिरायला जाणार होता ना, गेला का नाही? काय झालं? आईचं बोलणं ऐकून मला रडायला आलं. मी रडत रडत तिला सगळी हकीकत सांगितली. सगळ्या गोष्टी ऐकल्यानंतर माहीत नाही आईने काय विचार केला. अचानक तिचा BP वाढला. माझे बाबा गेल्यानंतर माझी आई छोट्या छोट्या गोष्टी ऐकून पण खूप घाबरत असायची. लगेच तिच्या मनात एखादी गोष्टसुद्धा घर करत असायची. मला भाऊ नव्हता, फक्त आम्ही दोघी बहिणी होतो. मी मोठे होते. माझं शिक्षण पूर्ण झाल्यानंतर आईने लगेच माझं लग्न लावून दिलं आणि धाकटी बहीण अजून शिकत होती. लग्नाच्या अगोदरच मी माधव आणि त्यांच्या घरातल्या लोकांना स्पष्ट सांगितले होते, माझ्या घरात फक्त माझी आई आणि माझी धाकटी बहीण दोघीच राहतात. त्यामुळे 10-15 दिवसांनी मी आईला भेटायला जात जाईन, कारण तिचे या जगात आम्हा दोघींच्या शिवाय दुसरं कोणी नाही. या गोष्टीसाठी माझ्या नवऱ्याला आणि सासूला काहीच प्रॉब्लेम नव्हता. पण माझं बोलणं ऐकल्यानंतर माझी आई माझ्या सासरचे माझे टेन्शन घेऊन विचार करायला लागली. माझ्या सासरचे नुसते विचार ऐकूनच माझ्या आईला टेन्शन आले होते. त्यामुळेच तिचा BP वाढला आणि ती बेशुद्ध पडली होती. आईची अवस्था बघून घाबरून माझ्या धाकट्या बहिणीने माधुरीने मला फोन केला आणि म्हणाली, ताई, भाऊजींना घेऊन लवकर घरी ये. आईची तब्येत बिघडली आहे, ती बेशुद्ध पडली आहे. मी एकटीच आहे आणि बाहेर पाऊस पण खूप जोरात पडत आहे. मला खूप भीती वाटत आहे. आजूबाजूच्या पण मी कुणाला बोलवू शकत नाही. माझं माहेर पण जास्त लांब नव्हतं, त्यामुळे मी माधुरीला आईवर लक्ष ठेवायला सांगितलं आणि माधवला सोबत घेऊन गडबडीत आईकडे जायला निघाले. तेवढ्यात परत अचानक माझी नणंद रस्त्यात मांजरासारखी आडवी आली आणि दोन्ही हाताने दार अडवून म्हणाली, कुठे निघालात? तुम्हाला एकदा गोष्टी सांगितलेल्या कळत नाहीत का? मी एकदा सांगितलं ना की घरातून बाहेर जायचं नाही म्हणजे नाही जायचं. माधव, ही तर परक्या घरातून आली आहे. पण माधव, तुला जरा तरी अक्कल असायला पाहिजे ना. तू असा नव्या नवरीला सोबत घेऊन फिरायला लागलास तर गावातली लोक काय बोलतील? मी आई बेशुद्ध पडल्यामुळे अगोदरच टेन्शनमध्ये होते आणि माझ्या नंदेचा तो मोठा आवाज ऐकून माझी सासू आणि घरात असलेले पाहुणे तिथे आले. माधव म्हणाले, ताई, आम्हाला खूप घाई आहे, जाऊ दे. श्वेताच्या आईला अचानक चक्कर आली आहे आणि ते बेशुद्ध पडले आहेत. तिच्या धाकट्या बहिणीचा फोन आला होता. ती घरात एकटी आहे, खूप घाबरलेली आहे. आम्हाला लवकर घरी पोहोचायचं आहे. त्यांचं बोलणं ऐकून मायाताई म्हणाल्या, तुम्हाला हनीमूनला जाऊन दिलं नाही म्हणून कुठलं तरी नवीन कारण काढून तुम्हाला घरातून बाहेर जायचं आहे. मग त्यासाठी तुला तुझ्या बायकोच्या आईला आजारी पाडायला लागले तरी चालेल. अरे, तुमच्या लग्नाला अजून 8 दिवस पण झाले नाहीत आणि हिने आत्तापासूनच माहेर करायला सुरुवात केली. उद्या माहीत नाही अजून काय काय करेल. घराची इज्जत चावाट्यावर आणणार आहेस का? नंदेचे बोलणे ऐकून मी पहिल्यांदा रागात ओरडत म्हणाले, बस ताई, खूप झालं. खबरदार, माझ्या आईबद्दल तुम्ही एक जरी शब्द चुकीचा वाईट बोलला तर. माझ्या आईशिवाय या जगात माझे दुसरे कोणी नाही. माझ्या आईने आम्हाला किती मेहनतीनं सांभाळलं, वाढवलं आहे ते मला माहीत आहे. माझी आई माझ्यासाठी सगळं काही आहे.
तुम्हाला जे काही बोलायचं असेल ते तुम्ही मला बोला. मी तुम्हाला काही बोलणार नाही. पण खबरदार, यापुढे चुकून जरी तुम्ही माझ्या आईला काही उलटसुलट बोललात तर. आणि राहिली गोष्ट मरण्याची, मरतील आमचे दुश्मन. तुम्ही आहात कोण माझ्या आईबद्दल असं बोलणाऱ्या? आणि रस्ता सोडा आमचा. मला माझ्या घरी आईजवळ जायचं आहे. आम्हाला तुमच्या परवानगीची गरज नाही. असं म्हणत मी माधवचा हात पकडला आणि घरातून निघून गेलो. आम्ही आल्यानंतर घरात मागे काय झालं मला माहीत नाही. दुसऱ्या दिवशी जेव्हा मी घरी परत आलो तेव्हा घरातले वातावरण चांगलेच तापलेले होते. पण मला काहीच फरक पडत नव्हता. मी माझ्या सासूला म्हणाले, आई, डॉक्टरांनी आईची काळजी घ्यायला सांगितली आहे. त्यामुळे मी विचार करत आहे की थोडे दिवस आईजवळ जाऊन राहते आणि तिची काळजी घेते. म्हणजे ती लवकरात लवकर बरी होईल. आणि तोपर्यंत आपण इथे घरातल्या कामासाठी आणि जेवण बनवण्यासाठी एखादी कामवाली लावूया. म्हणजे तुम्हाला पण काही त्रास होणार नाही. आणि मी माझ्या आईची काळजी पण आरामात घेईन. फक्त 1-1.5 महिन्याची तर गोष्ट आहे. माझं बोलणं ऐकून मायाताई तोंड वाकडं करत म्हणाली, कामवाली? अरे वा, अजून महाराणीला घरात येऊन 4 दिवस पण झाले नाहीत आणि निघाली घरात कामवाली ठेवायला. आई, बघितले का? यासाठीच तर मी बोलत होते की दुनियादारी शिकून घे. तू तुझ्या सुनेला डोक्यावर बसून ठेवत आहेस. आज ती या घरात कामवाली आणत आहे. उद्या तिने तुलाच घरातली कामवाली बनवले तर? तुझ्या मुलाचा पैसा बघ कशी वाया घालवत आहे. आणि तू पण तिच्या होला हो देत आहेस. तिला एक शब्द पण बोलत नाहीस. घरात सून असताना कामवाल्याची काय गरज आहे? फालतू पैसे वाया घालवायची काय गरज आहे? त्यांचं बोलणं ऐकून मला एवढा राग आला की मी त्यांचं बोलणं मध्येच थांबवत म्हणाले, ताई, तुम्ही बरोबर बोलत आहात. कामवाल्याची घरात गरजच काय आहे? तुम्ही तर घरात काम करायला आहातच ना. जर तुम्ही महिन्यातले 15-20 दिवस इथेच राहता, मग तुम्ही आईचे आणि तुमचे दोघींचे काम करू शकता ना. म्हणजे फालतू पैसा पण खर्च होणार नाही आणि घरातला पैसा घरातच राहील. असं म्हणत मी त्यांच्या तोंडाकडे बघायला लागले. माझं बोलणं ऐकून त्यांचा चेहरा पांढरा पडला होता. त्यांना खूप अपमान झाल्यासारखं वाटत होतं. कदाचित माझं बोलणं त्यांच्या मनाला चांगलेच लागले होते. त्या माझ्या सासूला म्हणाल्या, बघितले का आई, किती तिखट जीभ आहे तुझ्या सुनेची. तुझी सून माझं अपमान करत आहे आणि तू बघत बसले आहेस. तिला काहीच बोलत नाहीस. तिच्या लग्न झालेल्या नंदेशी कशी बोलत आहे. मी म्हणाले, ताई, मी तुम्हाला उलट बोलत नाही. सुरुवात तर तुम्ही स्वतः केली होती. जर तुमचं लग्न झालं आहे तर तुम्ही तुमच्या सासरची काळजी घ्या ना. इथे लक्ष द्यायला, इथली काळजी घ्यायला आता मी या घरात आले आहे. आता हे घर माझं आहे. इथली काळजी पण मी घेऊ शकते. या घराची इज्जत, इथला मानसन्मान आता माझी पण इज्जत, मानसन्मान आहे. आणि मी एवढी पण लहान नाही की आईबापाने कमावलेली इज्जत अशी धुळीला मिळवेन. माझं बोलणं ऐकून मायाताई रागाने लाल झाल्या आणि रागात ओरडत म्हणाल्या, आई, कधीपर्यंत अशी मुकी होऊन बसणार आहेस? काहीतरी बोलशील का? तू बघ, तुझ्यासमोर ही मला काय बोलत आहे. आत्ताच ही अवस्था आहे. उद्या तुझ्या माघारी ही माझ्यासोबत कशी वागणार आहे काय माहीत. यानंतर माझी सासू जे काही बोलली ते ऐकून मी हैराण झाले. माझी सासू म्हणाली, माया, सूनबाई बरोबर तेच बोलत आहे. ती काय चुकीचं बोलत आहे? तुझं आता लग्न झालं आहे. तू तुझ्या सासरची जबाबदारी घे ना. इथली जबाबदारी घ्यायला आता ती या घरात आली आहे. आणि तसंही तू तुझ्यापुढे कधी आमचं काही चालू दिलं नाही आहेस का? नाही कधी तू माझं आणि माधवचं काही ऐकून घेतलेस आणि नाही कधी तुझ्यापुढे आमच्या शब्दाला काही किंमत दिलीस. तू तर फक्त तुझी मनमानी करत राहिलीस. तुझे बाबा गेल्यानंतर या घराला तू तुझ्या हिशोबाने चालवत राहिलीस. तोपर्यंत तर ठीक होतं. पण आता माधवचे लग्न झालं आहे. त्याची बायको या घरात आली आहे. आता तू इथली काळजी करायची सोडून तुझ्या सासरची, तिथल्या लोकांची काळजी करत जा. सुनबाई हे घर चांगलं सांभाळेल. आईंचे बोलणे तर खूप तिखट होते, पण त्या एवढ्या प्रेमाने बोलल्या होत्या की मायाताई त्यांच्यापुढे निशब्द झाल्या होत्या.
त्यांच्याकडे याचे काहीच उत्तर नव्हते. आईचे बोलणे ऐकून असं वाटत होते की आज आयुष्यात पहिल्यांदा त्या बोलायला शिकल्या होत्या. आई पुढे म्हणाल्या, माया बाळा, माहेर फक्त आईनेच होत नाही. जर तू तुझ्या भावजाईला पण मान, सन्मान, इज्जत दिलीस तर मला पूर्ण खात्री आहे तुझी भावजाई पण तुला तुझ्या आईची, माहेरची आणि तिथल्या प्रेमाची कमी जाणवू देणार नाही. तुझं माहेर कधीच परके होणार नाही, पण त्याची पण जबाबदारी तुझ्यावरच आहे. तू आजपर्यंत कधीच श्वेतासोबत प्रेमानं बोलली नाहीस. तू तिला पण माझ्यासारखे आणि माधवसारखे कंट्रोल करायला बघितलीस. ती पण तिच्या आईची तेवढीच लाडकी आहे जेवढी तू तुझ्या आईची. जर तू तुझ्या माहेरी कुणाचे बोलणे सहन करू शकत नाहीस, मग ती तरी कशी करू शकेल? आईचे बोलणे ऐकून माझे डोळे भरून आले. खरंच माझी सासू माझी आई निघाली. आत्ता मला कुठली आणि कशाचीही काळजी नव्हती. ज्या घरात मुलीच्या लग्नानंतर पण तिचे राज्य चालत असेल आणि मुली तिच्या सासरपेक्षा जास्त लक्ष माहेरी द्यायला लागल्या, तर त्या घरातल्या सुनेची अवस्था पण माझ्यासारखीच होईल. मी तर त्या विरोधात आवाज उचलला आणि माझे नशीब चांगले निघाले की माझ्या सासूने माझी साथ दिली. पण विचार करा, ज्या सुनेची सासू तिची साथ देण्याऐवजी मुलीची साथ द्यायला लागली, तिच्या प्रत्येक गोष्टीला होला हो द्यायला लागली, तर त्याचा त्या सुनेवर काय परिणाम होत असेल